नमस्कार मित्रांनो, आता आपण बघत आहोत गावाला आलेलो आहे. तुम्हाला माहितीच आहे. पण आता चुलीवर जेवण करतो आम्ही. कसं बघा, ही आमची मोठी आई आहे, ती जेवण करते चुलीवरती. बघा, गॅसवर तर भरपूर गेलं हो, पण चुलीवरचं पण खाऊन बघा जरा, नाही का बाय? आता बोल. ही बघा आमची मोठी आई आहे. गॅस पेटवती. गॅस नाही, गॅस सॉरी. हे तिकडे नको जाऊस. कुठं जाऊ नका कुठं. चुलीवर जेवण म्हणजे आज तर काय भाकरी करते का काय माहिती नाही, पण भात तर करणार आहे. भाकरी वगैरे आहे आपल्याकडे. सगळी सोय करून आली. मी सांगितलंय तुला मी. मित्रांनो, आणि मस्त भात करते. आणि भात पण टाका, तुम्हाला दाखवतो. भात पण ठेवलाय मस्त पैकी. आता 10-15 मिनिटांमध्ये भात पण होऊन जाईल. ही माझी बायको बघा मस्त पैकी मदत करते कशी. तू बोल बाय, बोल की. चुलीवरचं जेवण बनवतो. जेवण बनवायला आज आणले ते अंडी. अंडी, अरे वा. आज अंडी बनवणार आम्ही. आणि व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू गावचा व्ह्यू बघा. बघा हे आंबे बघा, आंबे एकदम मस्त आंबे आले ना, मोठे मोठे एकदम. आंब आलं होतं. व्ह्यू बघा, गावचा व्ह्यू. पण मी मुंबईला आले तर सगळं नेलं तोडून माणसाने. मित्रांनो, इथं ना एवढी पहिली मजा यायची ना, आता जरा बघा बघा वाटतं. पण नाही तर का नाच करताय? नाहीतर ती वस्तू आहे ती नाच करायची. बघा आता अंड्याचं कालवण बनवणार आहे. त्यासाठी कडीपत्ता आणलाय बघा घरचा. इतका मस्त वास येतोय ना त्याचा. असं वाटतंय वासच घेत राहावं. इतका वास भारी येतोय. मग कालवण किती मस्त होईल कडीपत्त्याचं. आता बघा आम्ही तोडलाय 5-6 वाजता. 5-6च्या नंतर तोडत नाही ती, झाडाला हात लावत नाही ती, म्हणून आम्ही अगोदरच तोडलाय. तर वास किती भारी येतोय बघा अंड्याच्या कालवणासाठी. आणि ते पण आम्ही चुलीवर बनवणार आहे आज जेवण. गॅसवर काहीच नाही बनवणार आहे. आम्ही आमच्या घरी आलोय सासरी. आम्ही आता कालवण भात बनवणार, भाकरी सगळं चुलीवरच बनवणार आहे. करता आता अंडी शिजत घालत आहे म्हातारी आमची. घालतोय. किती टाकले? सगळी टाकायचे. किती आहे ती? 8. टाका सगळे. मजा दे ना ते तर चुलीवर स्वयंपाक करायचा. पण एकटीसाठी किती करावा. मला बी आवडतं आपलं वाऱ्यात बसून. मला पण बाबा चुलीवरच आवडतं. गावाला आलं की चुलीवरच करायचं मस्त पैकी. माहित नव्हतं का आपण चुलीवर जेवण किती बनवायचो पहिलं. नाही चुलीवरच पहिलं बनवायचो ना. आता गॅस झालाय. नाही तर आम्ही पहिल्यापासून चुलीवरच बनवायचो. आणि किती बनवायचं. आणि भाकरी विक्री सगळं चुलीवरच. भात भाकरी. आणि मित्रांनो, इथं एवढे मस्त गार हवा सुटली ना मित्रांनो. गार वारा एकदम चारी बाजूला डोंगर आहे ना मित्रांनो. आणि गार वारा सुटले एकदम, म्हणजे एकदम गार मित्रांनो. ही म्हातारी आमची बघा हुतागत आली आहे कशी. लाकडं तोडती. आई 2 दिवसात आम्ही मस्त इथं मजा करणार. मुंबईला काय, मुंबईला असतोच हो, पण गावची मजाच वेगळी. गावचं चुलीवरचं जेवण आणि गावची मजा. गावचं चुलीवरचं जेवण आणि गावची मजाच वेगळी. बरं आता आपण अंडे करतोय, पण उद्या आपण चिकन वगैरे चांगलं काहीतरी 2-3 रेसिपी करू मित्रांनो. तुम्हाला आवडेल रेसिपी बघून. आणि ती पण चुलीवरची रेसिपी म्हणजे का भयानक. एक नंबर. आणि बाहेर जेवण पण एकदम असं वाटतं ना की स्वर्गात आलो, स्वर्गात. गावी ना म्हणजे स्वर्ग आहे आपलं. मुंबई तरी मुंबई कशी गजबजलेली मुंबई असती,
मुंबई कशी गजमजलेली असते, तिथं काय एवढं खास नसतं. कधी मित्रांनो एवढी काय मजा येत नाही. हा एवढे दिवसभर काम धंदे करा, काम धंदे बस. गावाला कसं आपल्याला आराम भेटतो, जे पाहिजे ते करू शकतो, खाऊ पिऊ शकतो, मस्त मजा मारू शकतो मित्रांनो. आणि इथं तेच आपल्याला तेच पाहिजे. 4 दिवसात येतो, ती मजा घेतो मस्त. तर आता आपण अंडी तर घातलेली शिजत, आता त्याचं कालवण कसं करणार ते तुम्हाला दाखवून नंतर मी. आता मी ब्लॉग बंद करतो आणि तुम्ही कसं कंटिन्यू करा. चालू आहे. आता मित्रांनो कालवण सुरू केलं आम्ही अंड्याचं, तर बघू शकता. आमचा टोप तापलाय चांगला. आता त्याच्यात तेल वतते मी. आई आम्हाला खायचंय. कशात माहितीये का? मॅगी मसाला नाही तर ना मी पण तोडतो. आता बघा आम्ही मसाला मस्त वाटलाय. आता तो मसाला टाकतोय आम्ही. तेल चांगलं तापले बघा, आवाज आला ना मसाल्याचा, म्हणलं तेल चांगलं तापले. हा ती आग बघ हे आतमध्ये हे बाहेर आली. हा असू द्या. हे बघा आमची मिस्त्रीवाली बाई, खरा मिस्त्री असते. हा आता बघा हे मिक्सरला हे मसाला चांगला आपण त्याला लाल करायचा. मला हे टाक खाली पायाखाली यायचं. बघा टाकतो आपण मीठ. मीठ टाकायचं. 1 चम्मच मीठ टाकलं. चवी पुरतं मीठ काय, 1 चम्मच. 1 चम्मच काय होतंय? 1 चम्मच टाकला. ह्याच्यात हळद आहे ना, नको अरे हे बघा ह्याच्यात हळद आहे. 1 चम्मच आपण गावाची वस्तू बघा कशी काय ठेवायची वस्तू. बघा ना किती भारी आहे, पितळच आहे मस्त. आपल्याला असं भेटेल का आता? नाही भेटणार, नाही भेटत. अर्धा चम्मच हे टाकले, हळद टाकली. हळद चुलीवरचे जेवण बनवायची, खायची चुलीवर. आणि संध्याकाळच्या टाइमला तर ना एवढं भारी वाटतं ना जेवण बनवायला. थंड वातावरण एकदम थंड असतं. हा आणि मला कशी सवय आहे, त्यामुळे मला काय नाही वाटत. आणि गावाला आलं ना खरंच चुलीवर. माझी बायको गावची आहे, मुंबईची नाही. ना तर मी म्हणतो ना मुंबईची नाही, मुंबईची अजिबात नाही, गावची आहे. 2 चम्मच आपण 2 नको, जरा थोडस तिखटच बनवूया. जास्ती तिखट करून पोरं खाणार नाही. बरं अजून थोडीच टाक. चटणी तिखट आहे. मग 2 चम्मच टाकू का 1.5 का टाकू? 2 टाका. तिखट पाहिजे बघा. हा हे बघा 2 चम्मच चटणी टाकली. गावच्या चटणीतच चवच वेगळी. रंग आलाय. अजून त्याच्यात मसाला टाकूया. अजून मसाला टाकूया आपण. हे बघा आम्ही आता ते मसाला चांगला भाजला, लय उशीर झाला. त्यात आता आहे ना अंडी सोडते मी. आणि टाकते सोडते नाही. अच्छा एक अंडा फुटलं. कसं काय दे. असं. ते बघा कलर बघा कलर. ओ खतरनाक. आणि त्याच्यात ना आपण बटाटे पण टाकायचे. दोर मसाला नाही टाकला तर मी तसंच या. आता बघा 1 ग्लास पाणी होते मी. कालवण तर आपल्याला कसं भरपूरच बनवायला लागणार आहे. मला आता आता अंड्याचं कालवण झालं की राघवला पहिलं जेवण द्या.
चांगलं असतं. ऐका. मम्मी मित्रांनो कालवण वगैरे सगळं झालेलं आहे, भाकरी वगैरे सगळं झालेलं आहे. आता जेवायला बसतो. 5 मिनिटामध्ये लगेचच तयारी करतो आणि मग तुम्हाला दाखवतो कशी चव होती त्याची. चला बाय. चला मित्रांनो आता जेवण घेतो, मला दाखवतो त्यांच्यावर. मित्र या कालची आपली अजून नवीन नवीन रेसिपी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. बाय. हे बघा गाव